आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भातली। प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा आज नागपूरमध्ये धडकणारे हजारो शेतकरी नागपूरच्या दिशेने कालपासूनच रवाना व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नाहीतर गोळ्या झाडा असं बच्चू कडू म्हणाले। सरकारने त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे। दरम्यान शेतकरी प्रश्नावर आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही बैठक बोलावलेली आहे। या बैठकीला शेतकरी नेते उपस्थित असणार आहेत। राजू शेट्टी, अजित नवलेंसह काही शेतकरी नेते उपस्थित राहतील। त्यामुळे या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी काय नेमका महत्त्वाचा निर्णय होतोय याकडे लक्ष असणार आहे। दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे जैन बोर्डिंग प्रकरणातल्या सुनावणी संदर्भातली। जैन बोर्डिंग प्रकरणात आज सुनावणी होणार आहे। वरळी कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि ऑन पेपर व्यवहार रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जर तसं झालं तर ट्रस्टी पैसे परत देणार का याकडे सुद्धा लक्ष असेल। जैन मुनी मात्र आंदोलनावर ठाम आहेत। दरम्यान जैन बोर्डिंग प्रकरणात सरकारनं योग्य भूमिका घेतलेली आहे। जैन समाजाच्या मनासारखं होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव गोवण्यात आल्याचा आरोपही फडणवीसांनी केलेला आहे। त्यामुळे सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या या बातम्यांकडे आपलं लक्ष असणार आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे साताऱ्यातल्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणासंदर्भातली। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात बीडमधल्या वडवणी शहरामध्ये आता बंदची आज हाक देण्यात आली आहे। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर वडवणी तालुक्यातल्या रहिवासी होत्या आणि आजच्या या बंदमध्ये सर्व संघटना सर्व पक्ष सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं यासह इतर मागण्यांसाठी वडवणी बंदची हाक दिली गेली आहे। संशयित आरोपी प्रशांत बनकर याची पोलीस कोठडी आज संपतीये, त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येईल आणि पीडितेच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेत। आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या फलटण दौऱ्याआधी आरोपी कसा काय पकडला जातो असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। त्यामुळे या साताऱ्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत आणि या 3 महत्त्वाच्या बातम्यांवर आपलं लक्ष असणार आहे।